हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हाऊ आय रिमूव्ह माय फेशियल हेअर विथ द हेल्प ऑफ फेशियल रेझर। मी रेझर वापरून फेशियल हेअर रिमूव्ह करते। तर ते कसे तर ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर रेझर यूज करताना काय करायचं आणि काय नाही करायचं, कोणत्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चेहऱ्यावरील केस काढण्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर त्यातलीच एक म्हणजे लेझर ट्रीटमेंट, त्याने आपण आपला फेस हेअर रिमूव्ह करू शकतो। दुसरं म्हणजे आपण वॅक्सिंगने आपले फेस हेअर रिमूव्ह करू शकतो आणि तिसरं म्हणजे घरच्या घरी रेझर वापरून आपण आपला फेस शेव करू शकतो। लेझर ट्रीटमेंट सगळ्यांनाच परवडेल असं नाही, ती खूप महाग ट्रीटमेंट आहे, सगळेजण ती अफोर्ड करू शकतात असं नाहीये। नंतर नेक्स्ट बोलायला गेलो तर वॅक्सिंग। तर वॅक्सिंग आपण फेस वॅक्स करायला गेलो तर त्याने आपल्या फेसला रॅशेस येऊ शकतात, फोड्या येऊ शकतात आणि थोडं खर्चिक सुद्धा आहे। आपण एक वॅक्सिंग करायला गेलोच तर 150-200 रुपये आपले जातातच आणि त्यात पार्लरमध्ये जाण्याचा वेळ सगळ्यांकडे नसतो। तिसरी जी पद्धत आहे ती आहे शेविंग। तर शेविंग ही आपण विदाउट एफर्टलेस करू शकतो। शेविंग ही पद्धत खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, खर्चिक अजिबात नाहीये, घरच्या घरी आपण करू शकतो, पेनलेस आहे, खूप लवकर करू शकतो आणि करायला सुद्धा सोपी आहे। तर ते कसं तर तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। फ्रेंड्स, आपण अगोदर फेस शेविंगचे काय बेनिफिट्स आहेत ते आपण जाणून घेऊयात। तर फ्रेंड्स, तुमच्या चेहऱ्यावरचे केस काढल्याने तुमची स्किन एक्सफोलिएट होते, तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाते। सोबत तुम्ही जर कोणतं सिरम किंवा क्रीम वापरताय तर ती तुमच्या स्किनमध्ये छान पेनिट्रेट होते, किंवा चेहऱ्यावर फाउंडेशन लावताय तर ते सुद्धा छान ब्लेंड व्हायला मदत होते। आपण रेझर बद्दल बोलूयात आता। तुम्ही जर रेझर वापरताय तर तो खूप चांगल्या क्वालिटीचा रेझर असला पाहिजे, त्याला छान शार्पनेस असली पाहिजे। मी जे इथे वापरते ते आहेत हे चार्मसीचे फेशियल रेझर्स। गेल्या 3-4 वर्षांपासून मी हे फेशियल रेझर वापरते, खूप चांगला रिझल्ट आहे याचा। छान रेझर्स आहेत हे, मी हे ॲमेझॉनवरून परचेस केलेले, त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईलच। आय थिंक ते 200 पर्यंत मिळून जातं तुम्हाला, त्यांची रेंज आहे ती कमी जास्त होत राहते प्रोडक्ट्सची। सो सेल वगैरे असेल तेव्हा त्यात आणखीन कमीपर्यंत मिळून जातील, खूप अफोर्डेबल आहे। तर फेस शेविंगसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघूयात आता। तर फेस शेविंग करण्यासाठी आता आपल्याला सर्वात प्रथम एक टिश्यू लागणार आहे, टिश्यू किंवा वेट टिश्यू घ्या तुम्ही। त्यानंतर चेहऱ्याला छान मॉइश्चर येण्यासाठी एक आपल्याला मॉइश्चरायझरची गरज लागणार आहे। तुम्ही तुमच्याकडे जो मॉइश्चरायझर असेल ते तुम्ही वापरू शकता। नेक्स्ट आपल्याला लागणार आहे हे ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेलने छान आपला जो ब्लेड आहे, रेझर आहे, तो छान ग्लाइड होतो आपल्या स्किनवर, म्हणून आपण ॲलोवेरा जेल वापरणार आहोत। त्याने आपली स्किनला मॉइश्चर सुद्धा मिळेल आणि रेझर छान आपल्या स्किनवर ग्लाइड सुद्धा होईल। तर फ्रेंड्स, आता आपण आपले फेशियल हेअर रिमूव्ह करणार आहोत। तर त्यासाठी आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला फेसवॉशने। आपल्या चेहऱ्यावर जर काही घाम आला असेल, धूळ माती असेल तर तो जो बॅक्टेरिया आहे तो आपल्या ओपन पोर्समध्ये जाऊ शकतो, म्हणून आपण आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। नंतर आता आपल्याला आपला चेहरा ओला करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर, फेशियल ऑइल किंवा ॲलोवेरा जेलचा वापर करू शकता। तुम्ही यापैकी काहीही वापरा, पण तुम्हाला तुमचा चेहरा ओला ठेवायचा आहे आणि मग फेशियल रेझर यूज करायचा आहे। सगळ्यात आधी चेहरा क्लीन करून झाल्यावर तुम्हाला ॲलोवेरा जेलचा वापर करायचा आहे आणि ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर जनरस अमाऊंटमध्ये हे लावायचं आहे। ॲलोवेरा जेल ही लगेच ड्राय होते, म्हणून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर थोड्या पार्ट्समध्ये तुम्ही हे ॲलोवेरा जेल लावून मग शेविंग करू शकता। तुम्ही बघू शकता माझे हेअर्स चेहऱ्यावरचे तुम्हाला दिसत असतील तर अपर लिप्स सुद्धा आहेत, फोरहेडवर आहे। ॲलोवेरा जेल लगेच ड्राय होते, म्हणून तुम्ही तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला न लावता ती तुमच्या चेहऱ्याच्या थोड्या पार्ट्समध्ये लावून तुम्ही रेझरने फेशियल हेअर रिमूव्ह करू शकता। तर मी इथे सुरुवातीला फोरहेडवर लावते आणि हा असा रेझर मी घेतलेला आहे। आणि आता आपण सुरुवात करूया। आता रेझर पकडताना कधी पण आपण असा नाही पकडायचा आहे, तो असा पकडायचा आहे, अँगलने पकडायचा आहे, अँगलने। तो असा किंवा असा पकडा, पण अँगलने पकडा, पण असा सरळ नाही पकडायचा, 40 डिग्रीमध्ये पकडा। तर मी आता पहिले फोरहेडपासून सुरुवात करते। रेझर पकडताना तो नेहमी हलक्या हाताने पकडायचा आहे। जेवढं हलक्या हाताने तुम्ही रेझर फिरवाल तितके छान तुमचे फेशियल हेअर रेझरने रिमूव्ह होतील।
तुम्ही जर जोरात रेझर स्किनवर फिरवाल तर तुमची स्किन डॅमेज होईल आणि फेशियल हेअरसुद्धा रिमूव्ह होणार नाहीत. तुम्ही जर पहिल्यांदाच शेविंग करत असाल तर आयब्रोजवळ रेझर फिरवताना थोडी काळजी घ्या, कारण की पटकन रेझर आयब्रोला लागून तुमचे आयब्रो कट होऊ शकतात. फोरहेड नंतर मी आता गालावरचे केस काढते. मी गालावर ॲलोवेरा जेल लावून घेतली. शेव करताना लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमच्या हेअर ग्रोथच्या डायरेक्शननुसार रेझर फिरवायचं आहे. मोस्टली आपल्या फेसवरचे जे हेअर असतात ते हेअर्स डाऊनवर्ड्स असतात आणि सो रेझर फिरवताना सुद्धा हेअरच्या डायरेक्शननुसार तसाच रेझर डाऊनवर्ड्स फिरवत जायचं आहे. आणि गालावरचे केस काढताना स्किन थोडी दुसऱ्या हाताने टाईट पकडून घ्यायची आहे, कारण की गालावरची स्किन थोडी सॉफ्ट आणि लूज असते. स्किन टाईट केल्यानंतर काय होतं तर ब्लेड छान इझिली ग्लाईड होतो आपल्या फेसवर. सतत रेझर क्लीन करत राहायचं आहे. सो आता चीनला सुद्धा ॲलोवेरा जेल लावून घ्यायची आहे आणि स्किन छान टाईट करायची आहे आणि मग रेझर फिरवायचं आहे. तुम्ही बघू शकता कसे हेअर्स निघत आहेत ते. रेझर फिरवताना आपल्याला तो ब्लेड लागेल का किंवा रेझरने आपली स्किन कट होईल का वगैरे अशी काही भीती मनात ठेवायची नाही आहे, कारण की ते रेझर्स तसे बनवलेले असतात. त्याने बिलकुल अजिबात कट वगैरे कुठेही लागत नाही. नोज अँड अप्पर लिप्स पण करून घेऊयात. मी आता नोज आणि अप्पर लिपला सुद्धा ॲलोवेरा जेल लावून घेतली. नोज आणि अप्पर लिप्स करताना सुद्धा स्किन छान टाईट करा आणि मग रेझर फिरवा. तुमच्या जर फेसवर पुरळ आलं असेल, ॲक्ने असतील किंवा मोठ्या मोठ्या पिंपल्स असतील तर प्लीज मी सजेस्ट करेल की तुम्ही हे करू नका, कारण की त्याने तुमचे ॲक्ने किंवा पुरळ अजून एक्सपोलिएट होतील. माझ्या फेसवर सुद्धा काही पुरळ दिसतील तुम्हाला, पण ते निघून गेलेले आहेत पुरळ, आत्ताचे नाही आहेत ते. जर तुम्हाला आत्ताच पिंपल किंवा पुरळ आलं असेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही त्यावर रेझर फिरवू नका. बघा किती सारे निघाले आणि फेस कसा क्लीन दिसायला लागला लगेच. तसेच मी आता दुसऱ्या गालावरचे सुद्धा हेअर रिमूव्ह करते आणि पूर्ण चेहऱ्यावर परत एकदा रेझर फिरवून घेते, म्हणजे जर कुठे हेअर्स राहिले असतील तर ते हेअर पूर्णपणे निघून येतील. आपण पूर्ण चेहऱ्याचे हेअर्स आपण काढून घेतलेले आहेत. बघू शकता किती ग्लो आला लगेच. मी अजून चेहरा क्लीनसुद्धा केला नाही आहे, पण लगेच खूप फरक जाणवतो बिफोर अँड आफ्टर. केसांबरोबर चेहऱ्याची डेड स्किन सुद्धा निघून जाते, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला आणखीन ग्लो येतो. तुम्ही बघू शकता किती हेअर्स निघालेत. आता आपण आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने विदाऊट फेसवॉश धुवून घ्यायचा आहे. नुसतं पाण्यानेच धुवायचं आहे, फेसवॉश वापरायचं नाही आहे. आता मी चेहरा धुवून घेतला आहे स्वच्छ पाण्याने, विदाऊट फेसवॉश धुतलेला आहे चेहरा. तर आता आपण याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. हळूवार पुसायचं आहे, घासायचं नाही आहे, कारण की घासल्यानंतर आपल्या स्किनला रेडनेस येऊ शकते आणि आपल्या चेहऱ्याची आग होऊ शकते. आता मी चेहरा स्वच्छ पुसून घेतला आहे. नेक्स्ट आपण आता आईस क्यूब घ्यायचे आहेत आणि हे आईस क्यूब तुम्ही एखाद्या रुमालामध्ये बांधून असं लावून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता किंवा तुम्ही डायरेक्टही लावू शकता. मी डायरेक्ट लावते. चेहऱ्याला आईस क्यूब चोळल्यावर काय होईल तर तुमच्या स्किनला छान ग्लो येईल. तुमचे ओपन पोर्स ते टाईट होऊन बंद होतील. तुमच्या स्किनची आगही होणार नाही आणि तुमची स्किन छान रिलॅक्स होईल. व्यवस्थित असा बर्फ स्किनवर चोळून घ्यायचा आहे. याने खूप फ्रेश फील होईल तुम्हाला. आता बर्फ लावून झाल्यानंतर आपल्याला आता मॉइश्चरायझर लावायचं आहे, पण चेहरा आपण पहिले परत छान पुसून घेऊयात. फक्त पॅड ड्राय करायचा आहे चेहरा, घासून पुसायचं नाहीये. बघू शकता चेहरा किती फ्रेश फील करतोय. छान स्किन सॉफ्ट झाली आहे बर्फ लावल्याने. आता आपण मॉइश्चरायझर लावूयात, कारण की चेहऱ्याचे आपल्या पूर्ण हेअर्स निघून गेलेले आहेत. हेअर्स निघाल्यामुळे आपली स्किन खूप ड्राय झाली आहे. तर तो ड्रायनेस कमी करण्यासाठी आपण आता मॉइश्चरायझरचा वापर करतोय आणि त्याने आपली स्किन सॉफ्ट होईल. तुमच्याकडे जो कोणता असेल तो तुम्ही लावू शकता. खूप चेहऱ्याला थंड फील होतंय.
बघू शकता फेशियल हेअर रिमूव्ह केल्याने आपल्या स्किनचा टोन किती लाईट होतो, परत आपली स्किन सॉफ्ट होते. बघू शकता फेशियल हेअर रिमूव्ह केल्याने किती छान आपल्या चेहऱ्यावर तुम्हाला इफेक्ट जाणवत असेल बिफोर अँड आफ्टर. हे गाईज मी बघितलंच असेल मी किती इझिली विदाऊट पेन स्टेप बाय स्टेप माझे फेशियल हेअर रिमूव्ह केले. ही जी प्रोसेस आहे ती तुम्ही घरच्या घरी सेम टू सेम अशी जर प्रोसेस फॉलो केली तर तुम्ही पार्लरला न जाता घरच्या घरी असे फेशियल हेअर रिमूव्ह करू शकता विदाऊट पेन. तर या शेविंगबद्दल खूप जणींना प्रश्न असतात, त्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. खूप जण मला विचारतात की फेशियल रेझर तुमच्या चेहऱ्यासाठी सेफ आहे का. तर मला आलेल्या एक्सपिरियन्समधूनच मी तुम्हाला हे सांगतेय की गेलं 3-4 वर्ष मी फेशियल रेझर यूज करते, पण मला त्याचा कोणताही साईड इफेक्ट जाणवलेला नाही आहे. अगदी इझिली स्मूथली घरच्या घरी तुम्ही कमी खर्चात हे करू शकता. तर काही जणी विचारतात की इरिटेशन होतं किंवा हेअरची ग्रोथ असते ती खूप जास्त होते किंवा वेडी वाकडी हेअर ग्रोथ होते. तर असं काही नाही, तुम्ही प्रिकॉशन्स घेऊन व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो करून केलं तर असं काही होणार नाहीये. तुम्ही बिनधास्तपणे फेस रेझरचा वापर करा, इरिटेशन नाही होत, फेस तुमच्या केसांची ग्रोथ जास्त होत नाही. तुम्ही जेवढे केस काढाल तुम्हाला तुमच्या केसांची ग्रोथ तुम्हाला तेवढीच तुमच्या चेहऱ्यावर दिसेल, एक्स्ट्रा ग्रोथ अजिबात जाणवणार नाही. आपल्याकडे हे एक मिथ आहे की एकदा आपण केस रिमूव्ह काढले की त्याच्यानंतर त्याची ग्रोथ खूप जास्त होते. तर असं काही नाही, हे फक्त एक मिथ आहे. केसांची ग्रोथ तुमच्या जेवढी आहे तेवढीच फक्त केस तुम्हाला येणार. तर 25 ते 20 दिवसानंतर नॅचरली तुमची हेअरची ग्रोथ होणार आणि ती तुम्हाला रिमूव्ह करावीच लागणार आहे. या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करा आणि घरच्या घरी तुम्ही तुमचे फेशियल हेअर रेझरने रिमूव्ह करा. तर ही होती माझी आजची व्हिडिओ. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि नवीन नवीन अजून व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.